बंधू भगिनींना भेटतोय. आता रस्त्याचं जवळजवळ 10 कोटीचं काम चालू आहे या ठिकाणी. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक अजितदादांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मार्फत संपूर्ण हायस्कूलची इमारत अत्यंत देखणी इमारत त्या ठिकाणी बांधलेली आहे. आणि लोकांना माहिती आहे की काम कोण करते ते, त्याच्यामुळं सर्व मंडळी त्या ठिकाणी आमच्या पाठीमागं ठामपणे उभी आहेत. आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की काम करणारी तुम्हीच मंडळी आहात, तुम्हाला तर आम्ही दरवेळी काम सांगतो, तुम्ही करता, आणि त्याच्यामुळं आम्ही तुमच्या पाठीमागं भरभक्कमपणे उभे राहू. एकदम छान प्रतिसाद आहे. लोक अत्यंत आमचं उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी स्वागत करतात. आणि पारगाव ही गाव जे आहे ही माझी कर्मभूमी आहे. आणि अवसरी जरी माझं जन्मगाव असलं तरी कर्मभूमीमध्येच माझा जास्त वेळ जातो. त्याच्यामुळं माझा या गावाशी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोकांशी संपर्क आहे. अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामधून उभा आहे. माझं चिन्ह घड्याळ आहे. माझ्याबरोबर पंचायत समितीला निलेश नामदेव टेमकर आहे, त्यांचं देखील चिन्ह घड्याळ आहे. घड्याळासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी आम्हाला बहुमतानं निवडून द्यावं, आपला आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती. काका आम्हाला भेटायला आलेत, पण आम्हाला काका भेटण्यापेक्षा काका आमचेच आहेत मुळातच. आणि आमच्या पारगावमधून एक आमचा उमेदवार, आमच्या गावचा उमेदवार, ह्या पद्धतीतून आम्ही काकांना येणार. शक्यतो जवळजवळ 90% मतदान आम्ही पारगावमधून काकांना आणि निलेश टेमकरांनाच करणार. आमच्या गावचे समजून आम्ही काकांना मतदान करणार. आणि आम्ही सर्व वस्त्या परत आपण जरी आम्ही काकांबरोबर फिरत असेल तरी आम्ही आमच्या वस्तीतलं ग्रुप म्हणून आम्ही ग्रुपनी परत काकांसाठी फिरणार आहे आणि निलेश टेमकरसाठी.